नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे DHS संदर्भामधला। सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे त्यामध्ये भरती होणार आहे। तर पहा व्हिडिओ पूर्ण पहा, यामध्ये किती पदे आहेत त्या संदर्भात, त्यानंतर आकृतीबद्ध कशी बनलेली आहे, त्यानंतर पूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। नवीन आला आता हा चॅनलला तर सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका। व्हिडिओ थोडासा मोठा जर झाला तर स्किप नका करू, तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटून जाईल, DHS संदर्भातली लेटेस्ट बातमी। तर चला स्टार्ट करू। तर पहा, महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सेवा, हिवताप, हत्तीरोग, जलरोग पुणे या ठिकाणची हे अपडेट आहे। पहा, यामध्ये 2-3 गोष्टीच्या काही अपडेट महत्त्वाच्या आहेत ते पाहून घेऊ। पहा, यामधलं हे जे आहे 2 जूनचं अपडेट आहे, आज आहे 9 जून। तर पहा, 7 दिवसा अगोदरचं हे अपडेट आलेलं आहे, हे वेबसाईटवर अपलोड झालेलं आहे। तर पहा, DHS पुणे अंतर्गत यांनी काय सांगितले आहे, तर विषय कशा संदर्भात आहे, आरोग्य सेवा परिपत्रक। माननीय राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 एप्रिल रोजी एक बैठक झाली होती। तर त्या बैठकीचे काय इतिवृत्त आहेत भरती संदर्भात, तर ते यामध्ये आपण पाहणार आहेत। तर चला स्टार्ट करू, पाहूया काय सांगितलं यामध्ये। तर पहा, यामध्ये काय म्हणलेलं आहे, संदर्भ हे जोडलेला आहे या ठिकाणी 19/5/2025 ऑलरेडी। त्यानंतर पहा, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत राज्यमंत्री माननीय यांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिल रोजी जी विभागीय कर्मचाऱ्यांची मागण्याबाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडण्यात येत आहेत। सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार तातडीने पुढील कारवाई करण्यात यावी। आता ही जी 15 तारखेला ही बैठक जे झालेली होती, जे मीटिंग ही 15 तारखेला झालेली आहे, त्या मीटिंगचे जे मिनिट्स आहेत, मिनिट्स म्हणजे जे मीटिंगचे जे काही पॉईंट्स आहेत जे डिसाईड झालेले आहेत, तर ते पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे, तर ते पूर्ण पॉईंट्स या ठिकाणी पाहून घेऊ आपण। तर पायामध्ये 29/5ला त्यानंतर हे सर्क्युलर आलेलं होतं। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गोते रुग्णालय संकुल 10 मजला मंत्रालय मुंबईमध्ये बैठकीचे हे नंबर आहेत। त्यानंतर पहा, प्रति कोणा संदर्भात आहे, आयुक्त आरोग्य सेवा मुंबई, त्यानंतर संचालक आरोग्य सेवा मुंबई, त्यानंतर पुणे पण आणि सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई, या तिघांच्या प्रति हे पत्र आहे। त्यानंतर पहा विषय काय, तर विषय आपण आता सांगितलेला आहे। तर पहा, विषय आत्ता सांगितला होता की यांच्या अध्यक्षतेखाली परत हेच त्यांनी हे वेगळं 29 तारखेचं आहे, अगोदर आपण ते 2 जूनचं पाहिलं होतं। तर पहा, यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिल रोजी जी काही कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांच्या 15 एप्रिल रोजीच्या बैठकीचे करण्यात आलेले बैठकीचे इतिवृत्त यासोबत जोडण्यात येत आहेत। हे पण यामध्ये पण आपण पत्रात दिलेलं आहे। सदर बैठकीचे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार तातडीने कारवाई यामध्ये करण्यात यावी। तर पहा, एक पुण्याचं पत्र होतं, एक मुंबईचं आहे। यामध्ये हे 1 तारखेचं एक होतं। तर पहा, त्यानंतर पुढचे काय याच्यामध्ये माहिती आहे, तर पहा यामध्ये काय इतिवृत्त हे जोडलेले आहेत। तर अशा प्रकारचे हे इतिवृत्त आहेत, आणि त्यामध्ये कोण कोण होतं, कोणाचे पदनाम वगैरे ते पण जोडलेले आहेत। तर पहा, विषय राष्ट्रीय आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली 15 तारखेच्या जे काही रोजी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत झालेल्या बैठकीबाबत, त्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची विविध मागण्याबाबत बैठक झालेल्या आयोजित करण्यात आलेल्या होती। सदर बैठकीस खालील अधिकारी उपस्थित होता। आता जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं ते पण महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याहून कळून जाईल। पहा, सुरुवातीला आरोग्य सेवा जे आयुक्त आहेत मुंबईचे त्यांनी याच्यामध्ये होते। त्यानंतर डॉक्टर कंदेवाड सर जे आरोग्य सहसंचालक आहेत आपले आरोग्य सेवाचे, जे आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबईमध्ये आहे, त्यांचे खूप महत्त्वाचे आहेत, यांच्या हातामध्ये खूप काही जास्त असते। त्यानंतर डॉक्टर कमलापूरकर सहसंचालक आरोग्य सेवा, ही जरा पुण्याचे आहेत, हे हिवतापचे आहेत। त्यानंतर डॉक्टर महेंद्र कदम मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत आरोग्य सेवा पुण्याचे। त्यानंतर श्री अनिल कुमेरिया कक्ष अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग, हे मंत्रालयामधले आहेत। त्यानंतर श्री विजय मोहरकर राज्याध्यक्ष महाराष्ट्र सेवा राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ व इतर संघाचे हे राज्याध्यक्ष आहेत। तर अशा प्रकारचे ह्या मीटिंगमध्ये मंत्री महोदयासोबत एवढे जण ह्या मीटिंगमध्ये होते। तर पहा, यामध्ये काय ठरलेलं आहे ते पाहू आता। तर पहा, यामध्ये असे आहेत। त्यानंतर पहा, उपरोक्त बैठकीतील खालील विषयावर सविस्तर चर्चा करून घेण्यात आली आहे। तर पहा, यामध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे, पायामध्ये क्रमांक दिलेत, प्रलंबित जे प्रश्न आहेत त्या मीटिंगमध्ये मांडलेले, त्यानंतर अभिप्राय, त्यानंतर निर्णय घेण्यात आलेला। तर पहा, यामध्ये तुम्हाला जर
व्हिडिओ पूर्ण पाहिला तर समजून जाईल की काय भरतीच्या संदर्भात काय प्रश्न आहे, भरती होणार आहे का नाही होणार आहे. तर ठीक आहे, त्या व्यतिरिक्त दुसरे पण काही प्रश्न आहेत ते पण आपण यामध्ये पाहून घ्यायचं आहे. तर पहा, सुरुवातीचा जो पहिला प्रश्न आहे हिवताप विभागाचा आकृतिबंध मंजूर करण्याबाबत. तर पहा, हिवताप विभागाचा जो आकृतिबंध आहे तो मंजूर करण्याबाबत यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर अभिप्राय काय, आकृतिबंध अद्ययावत करून परिपूर्ण करण्यात आलेला आहे त्यामध्ये. त्यानंतर त्यांचा निर्णय काय झाला, आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे. आकृतिबंध पुढील 15 दिवसात शासनास सादर करण्याची कारवाई केली जाईल. तर ह्या हिवताप यांचा जो अभिप्राय आणि आकृतिबद्ध ज्याला आपण RR म्हणतो ते तयार झालेला आहे, रिक्रुटमेंटचा रूल्स अँड रेग्युलेशन. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगतो पहा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सेवक आरोग्य निरीक्षक पद तात्काळ भरण्यात यावी. पहा, जे DHS अंतर्गत जे तालुका हेल्थ ऑफिसरचं जे एक ऑफिस असते, ज्याला आपण तालुका आरोग्य अधिकारी म्हणतो, त्याच्या ऑफिसमध्ये तालुका आरोग्य सेवक एक पद असते आणि त्यानंतर आरोग्य निरीक्षक सुपरवायझर जे आहे निरीक्षक ते एक पद भरण्यासाठी यांनी तात्काळ प्रत्येक THO मध्ये म्हणजे प्रत्येक तालुका हेल्थ ऑफिसमध्ये हे पद भरण्यासाठी कारवाई करावी असं मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर यावर काय अभिप्राय होता, जिल्हा परिषद स्तरावर आरोग्य सेवक व आरोग्य निरीक्षक या संवर्गातील पदे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून भरले जातात. आता यामध्ये जिल्हा अधिकाऱ्याकडून हे पद भरले जातात. तर यामध्ये घेण्यात आलेला निर्णय काय पहा, तपासून पुढील कारवाई केली जाईल. आता यामध्ये जर पदं ज्या ठिकाणी जर भरलेले नाही आहेत तर त्या ठिकाणी याची चौकशी केली जातील. कुठे कुठे पदं रिकाम्या आहेत त्याची चौकशी करून त्याचा माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर पुढे याची कारवाई केली जाईल. त्यानंतर पुढचा तिसरा पॉईंट पहा, आंतरमंडळ बदली प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याबाबत. आता जे आंतरमंडळ जे आहे त्याची बदल्याबाबत याचा प्रस्ताव सांगितला आहे. तर यामध्ये सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 15/5/2019 मध्ये अन्वय आंतरमंडळ बदली प्रस्तावावर नियमित कारवाई केली जाते. कार्यालयास आंतरमंडळ बदली प्राप्त प्रस्ताव एकूण 120 आहेत. त्यामध्ये आता सध्या याच्यावर काय घेण्यात आलेला निर्णय, आंतरमंडळ प्रस्ताव जो आहे निकाली काढण्याची कारवाई सुरू आहे, म्हणजे बदलीचा प्रस्ताव यांच्यामध्ये होणार आहे. पुढील एका आठवड्यामध्ये प्रस्ताव सादर कारवाई केली जाईल. पुढल्या आठवड्यामध्ये यांचा जो प्रस्ताव आहे तो कारवाई केली जाणार आहे, म्हणजे आंतरमंडळ बदली याचा लवकरच प्रोसेस होणार आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये हे दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा चौथा पॉईंट पाहून घेऊ. काय 3 पॉईंट ऑलरेडी पाहिलेत आपण. तर पहा, आरोग्य पर्यवेक्षक व अवैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाच्या पदोन्नती करण्याबाबत. हे पद जे आहे तर पदोन्नती यांच्या बाबतीत हा प्रश्न आहे. आरोग्य पर्यवेक्षक गट क या संवर्गात 100% पैकी 20% सरळ सेवेने नियुक्ती दिली जाते. उर्वरित 80% पैकी 40% प्रयोगशाळा वैज्ञानिक गट क या संवर्गातून 40% आरोग्य निरीक्षक गट क या संवर्गातून दिली जाते. तर 2018 पासून 2024 पर्यंत पदोन्नती झाली नव्हती. तर मार्च 2024 मध्ये पद्धतीने पदस्थापना करण्यात आली. 24 मध्ये जे आहे पदस्थापना करण्यात आली. आता सुमारे 60 पदे पदोन्नतीसाठी रिक्त आहेत. सामान्य प्रशासनाने 2019 नुसार सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप रोग कीट व कीटकजन्य रोग पुणे यांच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. यांचे पत्र यामध्ये सांगितलेलं आहे. ते पत्राचा नंबर आणि तारीख वगैरे दिलेले आहे. तर यामध्ये कारवाई काय झालेली आहे, आरोग्य पर्यवेक्षक गट क संवर्गातील पदोन्नतीची कारवाई सुरू असून यामध्ये पदोन्नती होणार आहे. पुढील 15 दिवसामध्ये ती पूर्ण करण्यात येईल. अवैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ या संवर्गातून पर्यवेक्षक या संवर्गातून पदोन्नतीसाठी 3 वर्षे पूर्ण झालेले उमेदवार उपलब्ध नाहीत. संघटनेच्या मागणीनुसार सदर पदे पदोन्नत करून भरण्याची मागणी असल्याने त्याबाबत तपासून उचित कारवाई केली जाईल. म्हणजे यांची पदोन्नती लवकरच होणार आहे 15 दिवसामध्ये. याची पण माहिती भेटून जाईल. त्यानंतर पुढचा 5वा पॉईंट आहे, नागपूर विभागाच्या 54 क्षेत्र कर्मचारी यांच्या पदोन्नती पदस्थापनेबाबत. नागपूरमधील पदोन्नतीचे यामध्ये पदस्थापनेबाबत आहे. याच्यामध्ये काय कारवाई झाली आहे. नागपूर परिमंडळात सध्या नियमित क्षेत्र कर्मचारी गट ड च्या संवर्गातून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे याला आपण म्हणतो MPW मल्टीपर्पज वर्कर ज्याला म्हटलं जातं 11 पदे उपलब्ध आहेत. तथापि संघटनेच्या मागणीनुसार त्यांना इतर परिमंडळात रिक्त पदावर पदोन्नती देण्याबाबत तपासून उचित कारवाई केली जाईल. आता हे जे आहे त्यामध्ये पण पदोन्नतीची कारवाई केली जाणार आहे जे नागपूरमध्ये आहे. त्यानंतर 6वा पॉईंट काय सांगतो, आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक यांच्या वेतन त्रुटीबाबत. यामध्ये काय कारवाई झाली, शासनामार्फत जे खुल्लर समितीकडून प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. याच्या त्रुटीमध्ये जे आहे जे त्रुटी निघाली होती त्याचा
प्रस्ताव जो आहे समितीकडून मागवण्यात आलेला आहे, तर त्या प्रस्तावानुसार जे काही पुढची प्रोसेस घडेल. त्यानंतर पुढचा आहे 7वा पॉईंट, विनंती बदली होण्याबाबत. आता DHS मध्ये हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 5 जे यामध्ये काय सांगितलं आहे, अभिप्राय काय, विभाग प्रशासनाकडून 2018 नुसार कारवाई करण्याबाबत अधीनस्थ कार्यालयाकडून माहिती मागवण्याची कारवाई चालू आहे. मध्ये यामध्ये जे माहिती आहे बदलीसाठी ती मागवत आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, 8वा पॉईंट आहे, पदोन्नती स्थापना देत असताना समुपदेशन पद्धत लागू करण्याबाबत. यामध्ये निर्णय काही नाही झालेला आहे, पण अभिप्राय काय आहे पहा, यामध्ये बदली समुपदेशन करण्याबाबतची तरतूद आहे, परंतु सध्या स्थितीमध्ये पदोन्नती स्थापना देत असताना समुपदेशनाची पदोन्नती द्यावी व बाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा शासन निर्णय नाही, तर सदर बाब धोरणात्मक बाब आहे. यामध्ये समुपदेशनची धोरणात्मक बाब असल्यामुळे तो प्रश्न टाळण्यात आलेला आहे, यामध्ये काही ठरलेलं नाही आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, काय सांगितलं यामध्ये, 16 फेब्रुवारी 2024च्या रोजीच्या शासन निर्णयास अधिकार हस्तांतरणाबाबत यामध्ये निर्णय काय ठरला, सदर विषयी सचिव 1 सचिव 2 यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 2025 मध्ये झाली होती. त्यामध्ये 15/4/2000 त्यामध्ये रोजी घेण्यात आली असून सदर सभेची इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर पुढे यावर कारवाई केली जाणार आहे. हे पण गोष्टीवर लवकरच कारवाई होणार आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट पहा, हजेरीची पद्धती स्थगिती देण्याबाबत. जे हजेरी पद्धत आहे त्यामध्ये स्थगिती देण्यासाठी हा मानला आहे. तर निर्णय काय झाला आहे पहा, निर्णय असा होता की स्थगिती देण्याची संघटनेची मागणी केली. आता हे संघटनेनं केलेलं आहे, पण जे बैठकीमध्ये झालेल्या रोजीच्या बायोमेट्रिक हजेरीच्या पत्रकात नमूद केल्यानुसार 1 एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन बायोमेट्रिक अथवा फेस रीडिंग हजेरीनुसार अदा करण्यात यावी, अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. फेस रीडिंगनुसार ही होणार आहे जी सॅलरी आहे. त्यानंतर सेवा प्रवेश नियम तयार करण्याबाबत एक आहे, विभागाने सेवा प्रवेश नियम तयार केल्यानंतर ते अंतिम करण्यापूर्वी संघटनेच्या प्रतिनिधींना पाठवून त्यांच्या सूचना घ्याव्यात. त्यानंतर लातूर परिमंडळामध्ये आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण कार्यान्वित करण्याबाबत, तर त्याबाबत तपासून उचित कारवाई केली जाणार आहे. ते लातूरमधलं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्यामध्ये तपासून चौकशी करून ते. तर पहा याच्यामध्ये परत एक पॉईंट आहे, तर यामध्ये पण असं सांगितलं आहे की जी भरतीची प्रक्रिया आहे ती पण यामध्ये चालू केली पाहिजे लवकरच म्हणून. तर ह्या संघटनेने जे मांडलं होतं तर त्यामध्ये ती भरतीची प्रक्रिया लवकरच चालू केली जाणार आहे, यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर ती भरती पण लवकर येऊन जाईल मित्रांनो. अभ्यासाला तुम्ही लागायचं, अभ्यासाला जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत तुमची यामध्ये भरती होणार नाही. त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट आणि नवीन महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर डेली येत असते. धन्यवाद मित्रांनो.